हीच सुरत ज्या प्रकारे कार्यकर्ते नाराज असल्याचं अमरावतीकरांच्या या प्रतिक्रियांमधून स्पष्ट होताना दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सचिन बडे आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज होते। आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तर अक्षरशः राडा केलेला होता। मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाही अनेकांना डावललं गेल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या सोशल मीडियावरती देखील उमटताना दिसून येत आहे। सचिन थेट आपल्याकडे येतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। विशाल सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी मिळण्यावरून जो काय वादंग निर्माण झालाय तो सकाळपासून आपण पाहतोय। काल सुद्धा हा गोंधळ आणि राडा निर्माण झालेला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपावरून देखील धिंगाणा झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र छत्रपती संभाजीनगरकरांना विकास हवाय, गोंधळ धिंगाणा नको आणि त्यासोबतच युती जायचं की वेगळं लढायचं या संदर्भातही जे तर्कवितर्क लावले जात होते ते पाहायला मिळालेले आहेत। मात्र हे संभाजीनगरकरांकडून जाणून घेऊयात काय त्यांना हवंय। काय सांगाल, विकास इकडे असतो तर दुसरीकडे असं म्हटलं जातं की काही ठिकाणी फक्त उमेदवार वाद होतात, संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालंय? 100% 8 दिवसापासून त्यांच्यात महायुतीमध्ये हा प्रकार चालू आहे। परंतु आता आम्ही पण महाविकास आघाडीचे कार्यकर्ता आहोत, परंतु आम्ही पण सेपरेट मध्ये लढलेलो आहे। आमच्यात तसं काही जाणवलं नाही, तसं काही झालेलं नाहीये, तसं काही झालेलं नाहीये। आता हे जे घडतं हे फक्त भाजप आणि शिंदे गटातच घडतात। महाविकास आघाडी हा उद्धव सेना असं काही घडत नाही। बरं, तुम्ही काय सांगाल, उमेदवारीवरून अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करायचं, उमेदवारी वेळेवर मिळणार नाही, जनतेचे कुठंतरी सेवेकरी बनायचं, मात्र कुठंतरी संदेश मिळत नाही, काय वाटतं? सतत जनतेमध्ये राहून सतत पक्षाचं काम करायचं आणि वेळ आली की फक्त आपल्या जवळपासच्या लोकांना तिकीट द्यायचं, हा प्रकार जो महायुतीच्या दोन्ही पक्षांमध्ये झालेला आहे तो या उभाटा पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये झाला नाही। त्यामुळे मी आजच उपशहर प्रमुख शिवसेना शिंदे गट सोडून उभाटामध्ये प्रवेश केलेला आहे। बरं, नाराज झालेल्या नेत्यांनी सुद्धा दुसरा रस्ता पकडलाय। काय सांगाल, विकासाच्या नावानं तिकीट मागितली जातात, मात्र काहींना तिकीट मिळत नाही तर काही ज्यांना तिकीट मिळतं ते विकास करत नाहीत, ही भूमिका योग्य वाटते का? अजिबात ही भूमिका योग्य नाही। परंतु आता पक्षाची तिकीटं वाटताना सुद्धा काहींना खोके लागतात तर काहींना बोके लागतात। आणि आता आमच्या संभाजीनगरमध्ये एकच इमानदार पक्ष मला वाटायला लागला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, की ज्यांनी 15,000 रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा उमेदवारी दिलेली आहे। आणि खरोखरच मी पक्षाचेही आभार व्यक्त करतो आणि पक्ष प्रमुखांचेही आभार व्यक्त करतो। तुम्ही काय सांगाल, एकीकडे वाद निर्माण झाले, तिकीट मिळत नाही म्हणून थेट राडा घातला जातोय, बॅनर फाडले जात आहेत, एवढंच काय तर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न झालाय महिलांचा। तेच आहे ना, मग पक्षांनी या दोन्ही पक्षांनी जे आहे ते प्रत्येक उमेदवाराची म्हणजे लोकांमध्ये काय प्रत आहे काय ते न पाहता त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्या नेत्यांच्या मोठ्या नेत्यांच्या मागे पुढे फिरणारे लोक यांना तिकीट देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेऊन आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे व याची उमेदवारी कुठंतरी नाराज लोकांनी उमेदवारी दिली नाही म्हणून प्रवेश केलाय। तुमची काय भावना आहे? विकास त्यासोबतच तिकीट आणि तिकिटासोबतच संधी न मिळणं अशा काही जणांचे तक्रारी आहेत। काय माहितीये का, नक्कीच सचिन, ते आता जे आमचे नेते हरिभाऊजी पाटील साहेब, आम्ही त्यांचे खांदे समर्थक आहे आणि आम्हाला एवढंच कळतं की विकासाचे महापुरुष कोण असतील तर ते आमच्यासाठी आमचे नेते आहेत। आणि आतापर्यंत आम्ही कधी बघितलं नाही की नेत्यांनी कुठंतरी जाऊन तिकिटासाठी काही भीक मागली असेल किंवा मारामारी केली असेल किंवा भांडणं केली असेल। तर सिस्टीम जे चालत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये शिस्त पद्धतीने, आणि भाऊंचे नेते जे ते आमचे आमदार साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, ते पण मला असं म्हणायचंय की काही ठिकाणी अनेक वर्षांपासून नक्कीच म्हणजे एका बाजूला पक्षनिष्ठ राहायचं आणि दुसरी